हॅलो, नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा. कुर्मदास रघुनाथ काळे, मुक्काम पोस्ट पिंपळखुटे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तर आज दिनांक किती आहे? आज आहे 13/3/2025. तर आपण तुमच्या खरबूजा प्लॉटमध्ये उभे आहात. हो आहे की. किती साधारण किती रोपं बसली ह्याच्यामध्ये? रोप आपण 7 पाकिट लावलेत बघा. लॉयर प्रो कंपनीचं बी आहे. 7 पाकिट लागलेत. 1 एकर 4 गुंठ क्षेत्र आहे. हां. आणि 1 एकच लावलेलं आहे. 1.5-1.25 फुटावरती एक. हा. तर ह्याला तुम्ही आपल्या कंपनीचे म्हणजे ग्रीन पॅलेट कंपनीचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरले? आपण ग्रीन पॅलेट कंपनीचे बेसल डोस मध्ये भूमी पॉवर, पोटॅश, रूट गार्ड, ते एसटी, प्रोम, हे असे पूर्ण बेसल डोस मध्ये जे तुम्ही आणि नलवडे साहेबांनी दिली ती पूर्णपणे मी आतमध्ये टाकूनच ह्याच्यात रासायनिक कुठलं टाकलेलं नाही. आणि नंतर एसटी असेल तुमचं, ज्यावेळेस आपण वरचा पेपर उघडला खरबुजाचा त्यावेळेस आपण व्हायरसचा एक हात घेतला, व्हायरस येऊ नये म्हणून. पुन्हा आपलं क्षेत्र आपलं वेल ट्रेस्ट मध्ये जाऊ नये म्हणून ट्रेस्ट आउट म्हणून ग्रीन पॅलेट कंपनीचं औषध आहे ते वरून हात घेतला. ग्रो आहे, ब्लूम आहे, नायट्रोकिंग आहे. अशा प्रकारे जे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी वरून फवारलं आणि ड्रिपद्वारे खालून दिलेला आहे. बरं, सर्वप्रथम तुम्ही सांगा की तुमचा प्लॉट हिवाळ्यामध्ये होता. हो. तर हिवाळ्यामध्ये तुम्हाला किडींचा काय त्रास झाला का? काहीच भरपूर नाही. एक किडी कुठली तुम्ही बघा पानावर, बघा कुठं तुम्हाला बोल तरी दिसतंय का पानावर? कारण थंडीमध्ये किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो. पण आपले प्रोडक्ट्स वापरल्यामुळे किडी, आळी तर कसलीच फिरली नाही. डंक माशी सुद्धा नाही. तुम्ही बघू शकता माझ्या फळामध्ये तुम्ही एकतरी खरबूज दाखवा की डंक माशीने खराब केलंय म्हणून. आणि साधारण एका वेलीला किती खरबूज सेटिंग आहे आपलं? 6, 7, 8 पर्यंत आहे. आणि क्वालिटी आहे, चकाकी आहे. मला मार्केटपेक्षा 1 रुपया जास्त देणार आहे. आणि साधारण एक नग आपला किती किलोचा आहे? एक नग 1 किलो 800 ग्रॅम पर्यंत आहे. आता काट्यावर आपण ठेवलेला आहे, पण दिवसा असल्यामुळं आपला मोबाईल मध्ये काटा व्यवस्थित येत नाही. मी संध्याकाळी तुम्हाला अजून फोटो काढून पाठवतो. म्हणजे सरासरी एका वेलीला आपल्याला 10 किलो माल अपेक्षित आहे. हो, 10 किलो आहे. 100% 10 किलोच्या वरतीच आहे, पण मी 10 किलो धरलाय. मला ह्या क्षेत्रामध्ये माझ्या अंदाजाने 18 ते 20 टन माल निघायलाच पाहिजे. एक नंबरचा. केवळ फक्त ग्रीन पॅलेटचे औषध वापरल्यामुळे. तुम्हाला हे प्रोडक्ट कोणी पोच केले हे तर तुम्हाला स्वतः येऊन? नलवडे साहेबांनी पोच केले. लवळी त्यांचं दुकान आहे, कुर्मदास कृषी सेवा केंद्र, सेंद्रिय कृषी सेवा केंद्र. त्यांच्याशी मी संपर्क साधला. जाता येता मी नाव बघत होतो गाडीवरती असताना. मग ते एक दिवशी मी गेलो, मग दोडक्याला त्यांच्याकडून घेतलं होतं. मग मी नंतर खरबूज लावतो म्हणलं, मला प्रोडक्ट्स आणून द्या. मग त्यांनी इथं आणून पोच केलेले आहेत. सो खर्चाने आणलेले आहेत. माझ्याकडून कसलाही 1 रुपयाची अपेक्षा केलेली नाही. तर तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? 1 नंबर. 1001% लोकांनी, नवीन तर पिढींनी तर ही वापरलंच पाहिजे. कारण कुणाला काय बोलायला गेलं की पाठीमागे सरतात. सेंद्रिय औषधं वापर का महाग आहेत असे. पण जे आपण रासायनिक घेतो त्याच्या पट्टीत ही तुम्ही बघू शकताय. तुम्ही दाखवा, लोकांना दाखवा माझं फळ कसं आहे. आज 72 दिवस झालाय फॉरेस्टिंगला आलेला फळ आहे माझा. एक उद्या म्हणलं तर उद्या ते, पण मी जरा थोडासा बाजार कमी असल्यामुळं थांबलेलो आहे. आणि मला ह्या कंपनीच्या औषध वापरल्यामुळं मला बी खरबुजाने साथ दिलेली आहे. तो बी थांबलेला आहे. तो बी पासा मला सोडून कुठं पळायला लागलेला. त्याच्यामुळं मी खूप खूप आभारी आहे ग्रीन पॅलेट कंपनीचा. ग्रेनरी आणखीन बघितलं तर असं वाटतंय की जणू काय आपलं फळ निम्म्यात आला. आता 50 तुम्ही खरबूज दाखवा. हे आपण आता उघडं केलं म्हणून तुम्हाला दिसतंय, पण तुम्ही मला दाखवून द्या. वर जर कुठं उघडं पडलेलं असेल खरबूज, ज्याला जे दाखवाल त्याला मी फळ सोडून देतो पूर्ण. म्हणजे कॅनॉपी नंबर 1 आलेले आहे. कॅनॉपी 1 नंबर आहे. पुन्हा हे फक्त माझ्या अख्ख्या ह्याच्यामध्ये फक्त 2 वय जास्त झाल्यामुळे फळा जाता. 1-2 ठिकाणी 2 वेल पिवळी पडलेले आहेत फक्त. म्हणजे लोकांचा ह्या दिवसापर्यंत फळ बसतो. त्यामुळे ते गडबड करून 15 रुपये मिळू द्या 1 किलोला, 20 रुपये, 15-17 रुपये मिळून देऊन टाकतात. पण आज मी अजून ह्याला 5 दिवस ठेवू शकतो. 72 दिवस झालेला आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की खरबुजाचा फळ हा कमीत कमी फक्त लास्ट म्हणलं तर 75 दिवसाच्या वर जात नाही. हे आपला फळ आहे तो 80 दिवस सुद्धा आपण टिकवून देऊ शकतो. तर केवळ फक्त ग्रीन पॅलेट कंपनीची औषधं मी वापरल्यामुळं हा मला जादू बघायला भेटलेली आहे. तर धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. ग्रीन पॅलेट कंपनीतर्फे तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.